नमस्कार. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जाहीर होणार. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येणार असंख्य बातम्या आपण या बघितल्या. परंतु दिवाळी होऊन चालली तरी देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता आपल्याला बघायला देखील मिळाला नाहीये. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे त्या कारणामुळे पसरले आहे. पीएम किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळीपूर्वी जो मिळणार होता तो लांबला आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाला आहे. नेमकी यावर शासनाने काय उत्तर दिलं आहे आणि पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती तारखेला आणि किती वाजता येणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत. शासनाच्या वतीने नेमकी काय माहिती आली आहे सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच चॅनलवरती नवीन आलेले असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला सोबत लाईक करत चला. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की पीएम किसान योजनेच्या संबंधीची शासनाच्या वतीने नेमकी काय अपडेट आली आहे. तर मग मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता दर 4 महिन्याने मिळत असतो. त्यामध्ये लवकर हप्ता हा कधीच शासनाने दिला गेला नाहीये. परंतु यावर्षी झालेल्या मोठ्या पावसामुळे पंजाब, उत्तराखंड त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर वितरित केला गेला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना पैसे मिळाले असून त्यांना दिलासा हा दिला आहे. पाठोपाठ जम्मू काश्मीरमध्ये देखील हप्ता वितरित केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर आहे असं शेतकऱ्यांना वाटत होतं. बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या कारणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील थोडासा मिळेल अशी आशा ही शेतकऱ्यांना होती आणि त्याच्या बातम्याही देखील आपण असंख्य बघितल्या. परंतु दिवाळी उलटून गेली तरी देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता खात्यावरती येताना आपल्याला काही दिसत नाहीये. त्यावरती शासनाने उत्तर दिलं आहे. सोबतच निर्णय काय घेतला आहे सविस्तररित्या माहिती आपण जाणून घेऊ. प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेसाठी आतापर्यंत जे शेतकरी पात्र होते ते आता पात्र राहिले नसून असंख्य शेतकरी या योजनेतून केंद्र शासनाच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर 2025 रोजी अपात्र केले गेले आहे. यामध्ये नसेल तर 31 लाख प्लस शेतकरी या योजनेतून केंद्र शासनाच्या माध्यमातून एकाच दिवशी एकाच झटक्यामध्ये केले गेल्याची माहिती शासनाच्या वतीने आपल्याला 12:15 ही दिली गेली आहे. तर मित्रांनो असंही नाही की तुम्ही फक्त पीएम किसान योजनेतूनच अपात्र झाले आहे. तुम्ही सोबतच नमो शेतकरी योजनेतूनही देखील ऑटोमॅटिक अपात्र केले गेले आहे. म्हणजे टोटल 6+6 असं 12,000 रुपयांचं वार्षिक नुकसान हे तुमचं यामध्ये होणार आहे. नेमकं याचं कारण हे शासनाने काय दिलं आहे. जे 31 लाख शेतकरी एकाच झटक्यामध्ये अपात्र केले गेले त्यामागे सरकारने कारण देत सांगितलं आहे की एकाच कुटुंबातील अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते. म्हणजेच तुमच्या नावे जर जमीन असेल, तुमच्या मुलाच्या नावे जमीन असेल आणि तुमच्या बायकोच्या जर नावे जमीन असेल आणि तुम्ही तिघेही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आता फक्त तुम्हाला एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि बाकीच्या दोघांना डायरेक्ट अपात्र हे शासनाच्या वतीने 15 ऑक्टोबर 2025 रोजी हे केलं आहे. सोबतच ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली नसेल आणि आधार कार्ड बँक खात्याशी जर तुमचं लिंक नसेल तर ही देखील तुम्हाला या योजनेतून अपात्र केले गेले आहे. पण यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली तर तुम्हाला या योजनेसाठी पुन्हा एकदा पात्र केले जाईल. तर मित्रांनो नेमकी आता तुम्ही या योजनेसाठी पात्र राहिले आहे किंवा अपात्र झाले आहे ती नेमकी कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तसं गुगलवरती जाऊन सर्च करायचं आहे. त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे. अवर मिळवा म्हणजेच गेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी लाभार्थीची यादी तुम्हाला चेक करून घ्यायची आहे की तुम्ही या ठिकाणी पात्र आहे किंवा अपात्र. तर मग चला आता आपण महत्त्वाचं बोलूया. पीएम किसान योजनेचा हप्ता नेमकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकी कधी मिळणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की पंजाबमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांना दिलासा हा दिला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील देखील पूर परिस्थितीचं कारण देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने दिलासा दिला. परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचं होताना आपल्याला काही दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झाली, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु केंद्र सरकार अगदी कठोर बनत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चुप्पी साधली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जसं पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता वितरित केला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह इतर राज्यांचा समावेश होता. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर दिलासा दिला जाणार असल्याची माहिती ही आलेली आपल्याला बघायला मिळत आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर आला नाही शेतकऱ्यांमध्ये, या कारणामुळे नाराजी पसरली आहे. तरीही देखील केंद्र शासनाने निर्णय घेतला नसून शेतकऱ्यांना परक हे केलं आहे. दिवाळी उलटून गेली तरीही देखील पीएम किसान योजनेचा 21 हप्ता येईल अशी आशा ही शेतकऱ्यांना होती. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता तुम्हाला बिहारच्या निवडणुका 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. तर आपण लक्षात घेतलं की आचारसंहिता लागण्यामुळे नवीन योजना ही काही सुरू करता येणार नाहीये, परंतु जुन्या योजनेचे पैसे हे वाटता येतात आणि याच पार्श्वभूमीवर मग तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21 हप्ता
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्राप्त झाली आहे. धन्यवाद.